नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 12 मे 2026 यापूर्वी जे आपले दोन लाईव्ह झाले, एक रासायनिक खताबद्दल आणि एक वाणांबद्दल, त्याच्या लाईव्हमध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा हा व्हिडिओ आहे। होऊ शकतं आपल्या मनातील शंका किंवा आपल्या मनातील प्रश्नसुद्धा यामुळे दूर होतील। तर मी प्रश्न वाचतो आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। चिबाड जमीन आहे, पाऊस आला की पूर्ण पांढरी आणि चिकट होऊन जाते, अशा जमिनीमध्ये कापूस पीक चांगले येईल का? खूप चांगला प्रश्न आहे। चिबाड जमिनीमध्ये इतर पिकं सोयाबीनसुद्धा येऊ शकतं किंवा तूर कमी प्रमाणात येते, कापूस येऊ शकतो। पांढरी जर होत असेल तर त्यात कॅल्शियम जास्त आहे, त्यामुळं कोणतंही पीक घेतलं तर पिवळं पडायला सुरुवात झाल्याबरोबर त्याला झिंक आणि फेरस याचा फवारा द्यायचा। आणि चिबाड जमिनीमध्ये कुठलंही पीक हे बेडवर घ्यावं। बेडवर घेतल्यामुळं वापसा स्थिती राहते, इतर पिकांच्या तुलनेत कापूस पीक इथं बऱ्यापैकी येईल। सर, SSP खत आता पसरून घेतले तर चालेल का? हो, सिंगल सुपर फॉस्फेट हे खत आपण पेरणीच्या आधी शेतात पसरू शकतो किंवा पेरणीसोबत सुद्धा पिकाला देऊ शकतो। पेरणीच्या 15 दिवस आधी जरी शेतात फेकून दिलं आणि मिसळून घेतलं मातीत तरी चालेल। युरिया खत मिळत नाही, युरियाला उपाय 20-20-0-13 हे खत चालेल का? बघा, युरियाला उपाय तंतोतंत उपाय चालत नाही, पण युरिया जर मिळाला नाही तर 20-20-0-13 मधलं जे 20% नत्र आहे ते आपल्याला उपयोगी पडते किंवा नॅनो युरियाचा आपण वापर करू शकतो। लाल क्रांती ही तूर 1 जूनला लागवड केली तर चालेल का आणि तुरीचा कालावधी किती दिवसाचा आहे? लाल क्रांती तूर आपण 15 मे नंतर कधीही लावू शकतो, पण बघा, तूर कधीही लावली तर फुलावर सोबतच येते, त्यामुळं लवकर लागवड केल्यामुळं तुरीचं उत्पादन लवकर येईल, हार्वेस्टिंग लवकर होईल असं नाही। फक्त लवकर जर लागवड केली तर तिला फांद्याची संख्या किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे ती जास्त होते, पण फुलं मात्र जूनमध्ये लावलेल्या तुरीला, मेमध्ये लावलेल्या तुरीला किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जरी लावलं तरी सोबतच फुलं येतात, मॅच्युरिटी सोबत येते। बूस्टर छावा ही कपाशीचा कालावधी किती दिवसाचा आहे? बूस्टर छावा हे लवकर येणारं किंवा मध्यम कालावधीचं वाण त्याला म्हणता येईल आणि त्यानुसार आपण या वाणाचं काढणी करून, हार्वेस्टिंग झाल्यानंतर काढणी करून याच्यावर रब्बीचं पीक हरभरा किंवा गहूसुद्धा घेऊ शकतो। शेणखताला पर्याय हिरवळीचं खत आहे, पण ते करता येत नाही, पण वेळ नसतो, पाणी नसतं, यावर दुसरा काही उपाय असेल तर सांगा। बघा, शेणखताला पर्यायी खत हे हिरवळीचं खत अत्यंत योग्य आहे। याला आपण एक काम करू शकतो, पहिला पाऊस पडल्याबरोबर आपण हिरवळीचं खत ढेंचा किंवा बोरू याची पेरणी करू शकतो किंवा शेतात फेकून देऊ शकतो आणि 50 दिवसाला त्याला फूल लागल्याबरोबर त्याला जमिनीत गाडू शकतो आणि त्याच्यानंतर आपलं जे तूर आपण ऑगस्टमध्ये जरी तूर लावली तरी उत्पादन चांगलं देऊ शकते किंवा मग खरीपाचं 1 वर्ष पीक न घेता डायरेक्ट त्याच्यावर रब्बीचं पीक घेऊ शकतो। दुसरा एवढा कमी खर्चाचा उपाय त्याला दुसरा कुठला नाही आहे उपाय, तो जर करू शकलात की ते म्हणजे पिकाचे अवशेष जे आहेत, सगळ्या पिकाचे अवशेष जमिनीत गाडणे आणि दरवर्षी सगळ्या पिकांचे अवशेष जमिनीत गाडणे, हे जरी केलं तरी आपल्या जमिनीची सुपीकता वाढायला मदत होऊ शकते। कमी पावसाच्या वर्षात शेत नांगरून कापूस पेरला तर नांगरण्याचा फायदा होईल का? बरेच जण कापसाचं शेत नांगरू नये म्हणतात। बघा, 2 गोष्टी आहेत। जेव्हा कमी पावसाचं वर्ष असतं, जर आपण शेताची नांगरणी केली आणि सुरुवातीला चांगला जर पाऊस पडला तर ते शेत पाणी धरून ठेवते, नंतर जर गॅप पडले पावसाचे तरीसुद्धा त्यातला ओलावा टिकून राहायला मदत होते। पण समजा सुरुवातीचा पाऊस कमी जर पडला तर मात्र तिथे चोपड्या शेतात लवकर उगवण होते, ओलावा तिथे टिकून जरी राहत नसला तरी उगवण व्हायला मदत होते। मात्र मशागत केलेल्या किंवा नांगरलेल्या शेतामध्ये ओलावा चांगला टिकण्यासाठी सुरुवातीचा पाऊस चांगला पडला पाहिजे। चोपड्या शेतात किंवा बिना नांगरलेल्या शेतात उगवण तर लवकर कमी पावसात सुद्धा आपली होऊ शकते कुठल्याही पिकाची, पण ताण सहन करण्याला तिथे पाणी जास्त मुरत नसल्यामुळं ताण चांगला सहन होत नाही, त्यानुसार नियोजन करा। बूस्टरचे फुले दुर्वा हे वाण यावर्षी उपलब्ध होईल का? हुतुतूसुद्धा खूप चांगलं पिकलं आहे, ते आमच्या भागामध्ये मिळेल का? हो, हुतुतू हे वाण सगळीकडेच तुम्हाला मिळेल आणि फुले दुर्वासुद्धा आपण जर मागणी केली, हे बियाणं हुतुतूचंही आणि दुर्वाचं किंवा सगळंच बूस्टरचं सोयाबीन बियाणं जर पाहिलं तर त्याची मागणी खूप चांगली आहे
आणि पुरवठा त्या प्रमाणात नसल्यामुळं आपल्याला सुरुवातीला त्याची खरेदी करणं गरजेचं आहे. टोकन पद्धतीनं खत कसं द्यावं? अगोदर फेकून देऊन नंतर बेड पाडले तर चालेल का? की सोयाबीन उगवल्यानंतर बेड फेकून कसं द्यावं? अगोदर फेकून नंतर फेकलं तर वाहून जाते का? टोकन पद्धतीनं आपण जसं बियाण्याची डिबलिंग मशीन आहे तशी खताची सुद्धा डिबलिंग मशीन आहे. त्या डिबलिंग मशीनद्वारे आपण खत टोकून देऊ शकतो, टोचून देऊ शकतो, जमिनीत झाकून पडू शकतं. SRT पद्धतीमध्ये जे शेती करतात असे शेतकरी या डिबलिंग मशीननंच त्याचं खत वापर करतात. किंवा तुम्हाला SRT किंवा शून्य मशागत करायची नसेल आणि बेडवर कोणत्या पिकाची लागवड करायची असेल तर तुम्ही बेड पाडताना सुद्धा खत फेकून नंतर बेड पाडू शकता. पाऊस पडायच्या 10-12 दिवस आधी जरी बेड पाडले, खत फेकलं आणि नंतर बेड पाडले तरी चालेल. बेडवर मोकळं खत टाकू नका. कधीही खत वापरताना मातीत झाकून पडलं पाहिजे. त्यामुळं बेड तयार करताना टाका आणि बेड करा, किंवा मग टोकन मशीननं किंवा डिबलिंग मशीननं आपण त्याचा वापर करू शकतो. चुनखडी जमिनीकरता कोणते खत वापरावे? खूप चांगला प्रश्न आहे. चुनखडी जमीन म्हणजे कॅल्शियम जास्त असते. जेव्हा जमिनीत कॅल्शियम जास्त असते तेव्हा झिंक आणि फेरसची कमतरता होते आणि अशा जमिनीत सोयाबीन पेरलं की लगेच आपल्याला पिवळं पडलेलं दिसतं. सोयाबीन हे 20-25 दिवसाच्या दरम्यान पिवळं पडतं. तर त्यामुळं सगळ्यात पहिले तर चुनखडी जमिनीत सिंगल सुपर फॉस्फेट बिलकुल वापरू नका. तिथे तुम्ही 20-20-0-13 वापरू शकता, 24-24-08 वापरू शकता, 8-21-21, 9-24-24, 10-26-26 DAP यापैकी कुठलंही खत वापरायला हरकत नाही. आणि झिंक आणि फेरसची कमतरता जाणवल्याबरोबर जेव्हा पीक पिवळं पडतं तेव्हा एका पंपाला 25 ग्रॅम झिंक EDTA आणि 25 ग्रॅम फेरस EDTA याचा फवारा तुम्ही तिथं अवश्य द्या. रासायनिक खते कायमस्वरूपी बंद करून त्याऐवजी जर बाळ भरणी, मोठी भरणी यावेळेस फक्त कोंबडी खत किंवा शेणखत हेच वापरले तर चालेल का? नाही, रासायनिक खताची बराबरी कोंबडी खत किंवा तुमचं शेणखत एवढं करू शकणार नाही. ऊस पिकाला जे आहे ते रासायनिक खताची सुद्धा गरज आपल्याला पडू शकते. तुमच्या मार्गदर्शनामुळे मोठे मोठे शेतकरी मला शांत ऐकतात. तुमचे खूप खूप धन्यवाद. बघा, कृषी साक्षर करण्याचं आम्ही ध्येय हे ठेवलं आहे आणि खूप शेतकरी कृषी साक्षर झाले आहेत. त्यामुळं तांत्रिक माहिती त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचली आहे. त्यामुळं तांत्रिकदृष्ट्या जो व्यक्ती बोलतो किंवा जो व्यक्ती खरं किंवा योग्य बोलतो त्याला सगळेजण ऐकतात. हुतुतू कमी पावसात येते का? खूप चांगला प्रश्न आहे. बघा, हुतुतू हे वाण रोगाला सहनशील आहे. कमी किंवा जास्त पावसाचा त्याला फरक पडत नाही. काही लोकांनी किंवा हे वाण जास्त पावसातच चांगलं येतं, कमी पावसात येईल का नाही याची खात्री नाही, असा अपप्रचार केला आहे. त्याला तुम्ही चिंता करू नका. हुतुतू हे वाण तुमच्या जास्त पावसातही चांगलं येतं आणि कमी पावसात सुद्धा चांगलं येतं. ते रोगाला बळी पडत नाही, रोगाला सहनशील आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कमी पावसात किंवा जास्त पावसाचा त्याचा काही फरक फारसा पडत नाही. सगळ्यात लवकर येणारं कपाशी वाण कोणतं? बघा, कापसामध्ये लवकर येणारं, मध्यम कालावधीचं आणि उशिरा येणारे असे 3 प्रकार आहेत. लवकर येणाऱ्या वाणामध्ये आणि मध्यम कालावधीच्या वाणामध्ये फार तर 5-7 दिवसाचा फरक आहे. त्यामुळं आपण फक्त उशिरा येणारे वाणं आपण अशा वर्षात टाळले पाहिजे. आपलं बूस्टर छावा जे आहे हे सुद्धा एक लवकर ते मध्यम कालावधीचं वाण आहे, हे आपण लावू शकता. ACH5 जे आहे, अजितचं 5 नंबर, ते सुद्धा एक लवकर येणारं वाण आहे, ते लावू शकता. राशीचं स्विफ्ट जे आहे ते सुद्धा लावू शकता. मी सोलापूर जिल्ह्यात आहे. इथून शेतकरी, मला 10 एकर तूर लागवड करायची आहे. GRG तुरीचे वाण कसे आहे? गुलबर्गा युनिव्हर्सिटीमध्ये तूर बियाणे मिळतात. GRG जे आहे हे वाण आपल्या कर्नाटकातलं गुलबर्गा विद्यापीठाचं, म्हणजे आपल्या धारवाड विद्यापीठाचं आहे. तुमच्या भागात जर ते चांगलं येत असेल तर तुम्ही त्याची लागवड करू शकता. मान्सूनपूर्व कापूस कोणत्या तारखेला लावण करायची? तारीख सांगा. बूस्टर छावा चालेल का? हां, मान्सूनपूर्व कापसाची लागवड तुम्ही साधारणतः 20 मेच्या पुढे
आपण करू शकतो. फार जास्त लवकर लागवड केली तर तापमान जास्त असल्यामुळं ते झाडं करपू शकतात. त्यामुळं थोडंसं तापमान, मृगछाया आली, 20 ते 25 मेच्या दरम्यान थोडंसं तापमान कमी झालं की तिथून पुढं मान्सूनपूर्व किंवा प्री मान्सूनची लागवड कापसाची आपण करू शकतो. आणि त्यामध्ये वाण जर तुम्ही विचारलं तर बूस्टर छावा हे वाण अत्यंत चांगलं उत्पादन तुम्हाला प्री मान्सूनमध्ये देऊ शकेल. बूस्टरचे मका बागायती वाण कोणते आहे? एकरी बियाणे किती लागते? जमीन मध्यम आहे, 4 वर्षापासून मका घेतली नाही. बूस्टरचं BPG 100 किंवा BPG 100 हे वाण जे आहे हे बागायती आणि कोरडवाहू दोन्हीमध्ये सुद्धा चालतं. खरीपामध्ये कोणत्याही जमिनीमध्ये आपण त्याला घेऊ शकतो. आणि हे वाण अत्यंत उत्पादनक्षम, 7 राज्यामध्ये सतत 3 वर्षापासून पहिला क्रमांक आलेला या वाणाचा आहे. त्यामुळं आपण बूस्टर 100 जे आहे ती मका BPG 100 जे आहे ही मका वाण आपण घेऊ शकता. मी सोयाबीन तूर पेरणी करणार आहे, पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा DX फवारणी केली तर चालेल का? योग्य ओल असताना. हां, योग्य ओल असताना तुम्ही तुरीच्या तासामध्ये किंवा सोयाबीनमध्ये सुद्धा आपण ट्रायकोडर्मा जर फवारणी केली, फक्त ओलावा चांगला असला तर त्याचे उत्तम रिझल्ट्स आपल्याला येतात. हुतुतू सोयाबीन बुक केले आहे, बॅगमध्ये जोरमेट मिळेल का? हो, आपण 90% बॅगमध्ये जोरमेट आपण टाकलेलं आहे. काही 5-10% बॅगाच अशा आहेत की सुरुवातीला जोरमेट उपलब्ध नसल्यामुळे त्यात थायरम आपण टाकलं, पण 90% बॅगांमध्ये जोरमेट आहे. ज्या बॅगमध्ये जोरमेट आहे त्याला तुम्ही वेगळं बुरशीनाशक घेण्याची आवश्यकता नाही. जोरमेट आणि बाजारातून आणलेलं रिहाश याची बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता. 10-26-26 चंबल कंपनीचे उत्तम आहे का? हो आहे. मी सोयाबीन आणि छावा 5-5 बॅग बुक केले आहे, दोन्ही लागवडीचे योग्य अंतर सांगा. हुतुतू सोयाबीन हुतुतू हे तुम्ही भारी जमिनीत 2 फुटाच्या अंतरावर 2 ओळीतलं अंतर किंवा मध्यम जमिनीत 1.5 फुटावर सुद्धा लागवड करू शकता. छावा हे वाण जे आहे हे हलक्या जमिनीत 3 फुटावर, मध्यम जमिनीत 4 फुटावर आणि भारी जमिनीत 4 किंवा 5 फुटावर आपण 2 ओळीतलं अंतर ठेवू शकता. 2 झाडातलं अंतर जे आहे ते 1 फूट जरी ठेवलं तरी चालेल. आपल्याला दाट याची लागवड करायची आहे. तर मंडळी, हे एवढे सगळे प्रश्न होते. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर यूट्यूबच्या आपल्या जो लाईव्ह आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, त्यालासुद्धा आम्ही उत्तरं देऊ. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अजून पुढचे जे लाईव्ह आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोयाबीन पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन, मका पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन, तूर पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन आणि कापसाचं पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन हे 17-18 तारखेला आणि 24-25 तारखेला मेच्या आपण घेणार आहोत. धन्यवाद.